हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली करता हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम संतन की जय अस्ति भाती प्रिय सिंधुत नाम पलाटा भासत आत्मरूप झाली अज्ञात होय स्वरूपतेची काली कुंडली करता हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संतन की जय सांगतात नाही का सांगा सुरू येत आहे सांगा म्हणजे दुसरा कुठून झालता अनुवादाला मध्ये झाला होता इतर भेदम पृथ्वी अणुपत्ती ते अणुव्यवसायाच्या भेदावरून प्रमाणांचे भेद पडतात असा विषय झाला आणि त्यात अणुव्यवसायाचं उदाहरण आणि म्हणजे अनुमान आणि अनुमिती प्रमा आणि अर्थापत्ती प्रमा या दोघांचे अणुव्यवसाय सांगून अनुमान प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाण यांच्या भेदाचा विचार सांगितला एवढा विषय मग आहे दुसरा काय नाही तेवढाच विषय तर व्यवसाय ज्ञानाचे जनक जे प्रमाण आहे तर त्या प्रमाणांच्या भेदामुळे म्हणजे अणुव्यवसायामध्ये भेद होतो असं अणुव्यवसायाच्या भेदामुळे प्रमाणांच्या भेद होतो अणुव्यवसाय जे आहेत अणुव्यवसाय म्हणजे व्यवसायाचे व्यवसाय म्हणजे ज्ञानाचं ज्ञान आणि त्यांच्यामध्ये काय होतो भेद निर्माण पहिल्यांदा अनुमान प्रमाणाच्या द्वारे म्हणजे अनुमिती व्यवसाय जो आहे त्याचा भेद सांगितला होता आणि नंतर अर्थापत्तीचा सांगितलेला आहे तर मागे एक दृष्टांत आलेला होता की पृथ्वी इतर भेदवती गंधत्वात तर या ठिकाणी अणुव्यवसायाचा विषय जो व्यवसाय आहे तो जर अनुमानजन्य प्रमाण असेल तर त्याचा अणुव्यवसाय असा होईल की गंधेन इतर भेदम पृथ्वी अणुमिनोमी असं म्हणजे त्याचा अणुव्यवसाय होईल बरोबर अणुव्यवसाय उत्पन्न व्हायला कारण प्रमाणच असतं ही गोष्ट खरी आहे पण आपण पुढे जाऊन नंतर उलट ज्या वेळेला चिंतन करतो त्यावेळेला अणुव्यवसाय भिन्न भिन्न होत आहेत म्हणून मग प्रमाणांचे भेद मानायला अडचण नाही असं पहिल्यांदा होणारं व्यवसाय ज्ञान हे प्रमाणाच्या द्वारेच होईल प्रमाण नसेल तर व्यवसाय ज्ञान तरी कसं होईल पण नंतर काय झालं अणुव्यवसाय झाला म्हणजे ज्ञानाचं ज्ञान ते भिन्न भिन्न प्रतीला येत आहे म्हणून प्रमाण तुम्हाला जरी एकसारखी भासत असतील तरी त्यांच्यामध्ये काय आहे भिन्नता आहे पुढे सांगितलंय की आणि तोच व्यवसाय जर अर्थापत्ती प्रमाणजन्य असेल तर त्याचा अणुव्यवसाय म्हणजे गंधानुपपत्य इतर भेदम पृथ्व्या कल्पयामी तर असा होईल त्याचा अणुव्यवसाय इथं विषय कोणता आहे अर्थापत्ती प्रमाणाचा तर त्या ठिकाणी गंधानुपत्या इतर भेदम पृथ्व्याम कल्पयामी अशा प्रकारचा अणुव्यवसाय सांगितला आणि हा अर्थापत्ती प्रमाणाच्या द्वारे होईल असं म्हणावं लागेल चला म्हणून मग त्यांनी सांगितले की अणुव्यवसायाच्या भेदामुळे व्यवसायाचा भेद सिद्ध होतो म्हणून अनुमान प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाण तर हे दोन वेगवेगळे प्रमाण आहेत असं मानलं पाहिजे म्हणजे पुढे सांगितलंय की कोणत्याही प्रमाणांचा जर आपल्याला परस्पर भेद जर सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी प्रबळ हेतू हा अणुव्यवसायाचा म्हणजे भेद सांगितलेला आहे अणुव्यवसायांचा भेद हा प्रबळ हेतू आहे प्रबळ हेतू आहे म्हणजे त्या अणुव्यवसायाच्या भेदावरून तुम्हाला प्रमाणांचे भेद करता येतील म्हणून सारांश सांगितलंय की केवळ व्यतिरिक्त अनुमान आणि अर्थापत्ती अनुमान तर हे वेगवेगळी प्रमाण तुम्ही मानले पाहिजेत त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ व्यतिरेकी अनुमान आणि अर्थापत्ती यांच्यात अणुव्यवसाय वेगवेगळे होत आहेत
एकच अणुव्यवसाय झाला असता तर मग अर्थापत्ती मानलं असतं नुसतं तरी चाललं असतं. पण इथं पंडित निश्चलदासजी म्हणतात की अर्थापत्ती प्रमाणाचा अणुव्यवसाय हा भिन्न होताना दिसतोय आणि अर्थापत्ती प्रमाणाचा अणुव्यवसाय भिन्न होताना दिसतोय, म्हणून दोन्हीही प्रमाणं तुम्हाला मानायला पाहिजे. अशा प्रकारचा एक मुद्दा इथं उपस्थित झालेला आहे. पुढे सांगितले की त्यांनी एखाद्या विषयाचे ज्ञान समजा आपल्याला एखाद्या प्रमाणांच्या द्वारे जरी शुद्ध होत असले तर त्यावेळी म्हणजे दुसऱ्या प्रमाणाचा निषेध होतो असं मात्र नाही. काय म्हणले? म्हणजे एखाद्या विषयाचे ज्ञान आपल्याला म्हणजे एखाद्या प्रमाणाच्या द्वारे शुद्ध होत असले तरी त्यावेळी दुसऱ्या प्रमाणांचा म्हणजे निषेध होतो असं मात्र नाही. असा नाही. म्हणजे कशासाठी सांगतायत ते हेच किंवा यांनी न्यायशास्त्रकारांनी मांडलेलं कोणतं केवळ व्यतिरेकी अनुमान न्यायशास्त्रकारांनी मांडलेले ना, तर त्यांनी मानलेलं आहे. तर वेदांत त्यांनी त्याचं खंडन न करता काय म्हटलेलं आहे, स्वतः मानताना त्यांनी अर्थापत्ती प्रमाणच मानलेलं आहे आणि त्यांच्या प्रमाणाला हात लावलेला नाही. आता तिसरा मुद्दा सांगितलाय त्यांनी चालू झालेला आहे की अर्थापत्ती प्रमाण व प्रमेयचे स्वरूप देणारे त्याचे उदाहरण, हा तिसरा मुद्दा आता सुरू झालेला आहे. तर या ठिकाणी शिष्याने म्हणजे शंका विचारलेली की महाराज आपण मला म्हणजे केवळ व्यतिरिक्त अनुमान आणि अर्थापत्ती प्रमाण याविषयी माहिती सांगितली, तर आता या ठिकाणी म्हणजे मला केवळ व्यतिरिक्त अनुमान याचे स्वरूप काय असते एवढं समजलेलं आहे, पण अर्थापत्ती प्रमाण आणि प्रमेयचे स्वरूप काय असते तर याविषयी म्हणजे मला काही माहिती नाही. तर आपण म्हणजे कृपा करून याविषयी मला माहिती द्या. अर्थापत्ती प्रमाण आणि त्याच्या प्रमेयचं स्वरूप. प्रमा म्हणजे ज्ञान, अर्थापत्ती प्रमाणाच्या द्वारे निर्माण होणारे जे ज्ञान त्याला अर्थापत्ती प्रमा असं म्हणतात. आणि जे अर्थापत्ती प्रमाण ज्याच्याद्वारे होते त्याला प्रमाण असं म्हणतात. तर त्यांच्या विषयीचा विचार प्रतिपादन करता येतो. पुढे समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात की प्रत्यक्ष प्रमाणामध्ये प्रत्यक्ष हा एकच शब्द म्हणजे प्रमाण आणि प्रमा यांचा बोधक आहे, त्याप्रमाणे अर्थापत्ती हा एकच शब्द प्रमाण आणि प्रमा यांचा म्हणजे बोधक आहे. कसं सांगितलं आता सांगा बरं पहिल्यापासूनचे म्हणजे काही प्रमाणांचे प्रमा आणि प्रमाण सांगा. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण, अनुमानामध्ये अनुमान प्रमाण आणि अनुमती प्रमाण, तिसऱ्यामध्ये शब्द प्रमाण शाब्दिक प्रमाण, चौथ्याला उपमान प्रमाण उपमिती प्रमाण, पाचव्याला अर्थापत्ती प्रमाण आणि अर्थापत्तीच प्रमाण. आता याचं विश्लेषण तुम्हाला पुढे देणार आहे की दोन्ही ठिकाणी अर्थापत्ती तर तुम्हाला एखादा दुसरा शब्द का नाही सुचला. जसं शब्दाचं शाब्दी केलं त्यांनी, तर अर्थापत्तीला बदल करून काहीतरी वेगळा का नाही केला. ज्यायोगे तुम्हाला प्रमेयचं नाव वेगळं ठेवता आलं असतं आणि प्रमाणाचं नाव वेगळं, तर त्याचं विश्लेषण येणार आहे पुढे. पुढे आता पुढे सांगितले की अर्थापत्ती प्रमाण व प्रमेयचे स्वरूप सांगतात म्हणजे आणि आता त्या अर्थापत्ती परतच अभाव धरायला अनुपलब्धी सांगितली आणि अभाव प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण आणि अभाव प्रमाण. ठीक आहे. आता अर्थापत्ती प्रमाण कशाला म्हणतात तर ते सांगितलेलं आहे की उपपादक कल्पनेस हेतुभूत असलेले जे उपपाद्य ज्ञान आहे तर त्या उपपाद्य ज्ञानाला म्हणजे अर्थापत्ती प्रमाण म्हटलेलं आहे. उपपाद्य म्हणा किंवा संपाद्य म्हणा. संपाद्य हा शब्द कुठं आला, तिथं संपाद्य संपादक असं म्हटलं, इथं उपपाद्य उपपादक असं म्हटलं, काहीच अडचण नाही. तर तेव्हा उपपादक कल्पनेला हेतुभूत असणारं उपपाद्याचं ज्ञान त्याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हणावं. म्हणजे उपपाद्याचं ज्ञान जे आहे ते काय झालं, उपपाद्य कोण आहे, पुष्टता. आपल्याला रात्रीचं भोजन दृश्य नाही, आपल्या समोर नाही, तर त्याची कल्पना केली, त्या कल्पनेला उपपादक. आणि जे समोर दृष्ट दिसतंय पुष्टता, म्हणजे एखादी व्यक्ती लठ्ठ दिसते, अन्न त्याला लठ्ठम भारती म्हणायचे. शब्द त्यांचा होता तो लठ्ठम भारती. एखादा म्हणायचं लठ्ठम भारती म्हणजे जाड बो, तो जाड दिसतोय तर तो. आणि मग त्याचे जे शिष्यमंडळ आहे ते विशेष करून त्याचा प्रसार करत असतो. ते म्हटले आमचे महाराज काही खात नाही, आमचे महाराज काही खात नाही. तर मग अण्णा म्हणायचे दारात मावत नाही आणि काही खात नाही. तर याचाच अर्थ ते दिवसा लोकांच्या समोर खात नाही.
पण रात्री म्हणजे लोक ज्या वेळेला नाही त्यावेळेला हे भोजन करत असले पाहिजे. तरी ही भोजनाची कल्पना त्याला उपपादक असं म्हणतात आणि जी समोर दिसणारी पुष्टता तिला उपपाद्य असं म्हणतात. उपपाद्यच काय झालं प्रमाण झालं आणि उपपादक प्रमाण म्हणजे उपपादकाचं ज्ञान ही प्रमा बनलेली. तिथं संपादक हे ज्ञान प्रमाण आणि ते प्रमाण. वास्तव दोन्हीमध्ये सारखेपणा आहे, शब्द फक्त वेगवेगळे आले. पुढं आणि या उपपादक ज्ञानाचं म्हणजे अर्थापत्ती प्रमा म्हणतात. पुढे सांगितलेले उपपादक आणि संपादक तर हे पर्यायवाचक शब्द आहेत. त्याचप्रमाणे उपपाद्य आणि संपाद्य हे देखील म्हणजे पर्यायवाचक शब्द सांगितलेले आहेत. म्हणून मग विचारसागरामध्ये संपादक या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रमा केलेला आहे. संपादक याचा अर्थ काय केलाय? अर्थापत्ती प्रमा केलेला आहे. आता उपपाद्य कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे की ज्याच्या वाचून जे संभवत नाही त्याला ते उपपाद्य म्हटलेलं आहे. ज्याच्या वाचून जे संभवत नाही त्याला उपपादक असं म्हटलेलं आहे. उपपाद्य असं म्हणतात. ज्याच्या वाचून म्हणजे रात्रीच्या भोजना वाचून जे संभवत नाही म्हणजे स्थूलता संभवत नाही त्याला म्हणजे त्या उपपादकाला म्हणजे त्या भोजनाला उपपादक असं म्हटलेलं आणि स्थूलतेला उपपाद्य असं म्हटलेलं. कुठे गेला तरी शब्द तेवढे त्यांच्या लक्षात बसलं, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कोणत्याही बाजूने फिरवलं उपपाद्य आणि उपपादक. भोजनाचं नाव उपपादक आणि स्थूलतेचं नाव उपपाद्य. वापरताना ना जर तरची भाषा वापरताना त्यामुळे ते गोंधळ. आता त्याच्यात जे दृष्ट आहे, समोर दिसणारी जी स्थूलता आहे ती काय आहे आणि ती दृष्ट आहे समोर आहे आणि एकाची कल्पना आहे. कल्पना केलेली तीच शोधायची तुम्हाला म्हणजे त्याला प्रमा. आणि ती प्रमा कशी झाली तर प्रमाणावरून म्हणजे पुष्टतेला प्रमाण असं म्हटलेलं. हा त्यांनी असं म्हटलं व्यापक आणि व्याख्या. ठीक आहे सांगा. उदाहरण सांगितले की दिवसा भोजन न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी जी स्थूलता दिसते किंवा पुष्टता दिसते तर ती रात्रीच्या भोजना वाचून म्हणजे संभवत नाही. बरोबर आहे. पुष्टता रात्रीच्या भोजना वाचून संभवत नाही. तर याच्यात व्यवहार वापरलेला आहे सरळ सरळ. आजपर्यंत अशी माणसं दिसतात का की जे काहीच खात नाही आणि पुष्ट आहे? नाही. असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. म्हणजे ते सप्त धातू आहेत अन्नाच्या द्वारे तयार होतात. हे विज्ञान सुद्धा आहे शरीरशास्त्राच्या दृष्टीने ते बरोबर आहे की जे अन्न आहे ते अन्न खाल्ल्यामुळे म्हणजे भोजन खाल्ल्यामुळे शरीरात सप्त धातू अस्थि मांस आदी करून सगळे यांच्या उत्पत्त्या होतात आणि म्हणजे ते खावेच लागतं. म्हणजे संन्याशी माणूस जरी राहिला तरी त्याला जेवावंच लागेल. त्याला शरीर टिकायचं असेल तर मरायचं असेल तर काय अडचण नाही. कारण भोजन तुटलं की त्याचं शरीर आपोआप कमकुवत होऊन ते नाश पावेल. तसा आहे तसंच हवेचं सुद्धा आहे. एखादा म्हणलं एखादा मनुष्य म्हणतो की आमचे गुरुजी अजिबात श्वास घेत नाही मग ते जिवंत राहणार नाही. श्वास काय शरीरासाठी आवश्यक आहे ना. पाणी आवश्यक आहे, अन्न आवश्यक आहे, श्वास म्हणजे हवा आवश्यक आहे. चला तर यांना सगळ्यांच्या कल्पना आणि कोणी म्हणत असेल आणि नसेल तर कल्पना करायची की हे अन्य मार्गाने कुठून तरी सप्लाय चालू आहे. रात्रीच्या भोजनाशिवाय चालू आहे. म्हणून मग स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची उपपद्य सांगितलेले. पुढे सांगितलंय की उपपादक कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे की ज्याच्या अभावामुळे ज्याचा अभाव होतो त्याच त्याच्यामध्ये उपपादक म्हटले जाते. उदाहरण दिलेलं आहे की दिवा अभोजी म्हणजे दिवसा जो भोजन करत नाही आणि रात्रीच्या भोजनाच्या ज्याच्या ठिकाणी अभावामुळे म्हणजे जेवणाच्या है ना भोजनाच्या ज्याच्या अभावामुळे ज्याचा अभाव होतो म्हणजे पुष्टतेचा. त्यास म्हणजे भोजनास त्याचे म्हणजे पुष्टतेचे उपपादक म्हटले जातात. उपपादक भोजनाला उपपादक. जसे दिवा अभोजी म्हणजे दिवसा जेवण न करणारा
पुरुषाच्या ठिकाणी रात्रीच्या भोजनाचाही अभावच असेल. बरोबर आहे. दिवसा जो भोजन करत नाही तो रात्री सुद्धा भोजनाचा काय झाला तिथं अभाव झाला. तर स्थूलतेचाही अभावच असेल. ते संभवणार नाही. दिवसा बी नाही आणि रात्री बी नाही तर पुष्टतेचाच अभाव. अभाव. बरोबर. तर इथे काय झाली अनुपत्ती झाली. अनुपत्ती सांगितली तिथे. बरोबर. म्हणून रात्रीचे भोजन हे स्थूलतेचे उपपादक आहे हे सिद्ध झाले. रात्रीचे भोजन हे रात्रीचे भोजन स्थूलतेचे उपपादक आहे हे सिद्ध झाले. पुढे शिष्याने शंका विचारले की आपण वर सांगितलेल्या रीतीनुसार व्यापकास उपपादकता आणि व्याप्यास उपपाद्यता सिद्ध होते, तर ते कशा प्रकारे सिद्ध होते हे सांगताना शिष्य म्हणतो की परत सांगा काय म्हटले. म्हणजे शिष्याने शंका विचारलेली आहे की महाराज आपण वर सांगितलेल्या रीतीनुसार म्हणजे व्यापकास उपपादक आणि व्याप्यास उपपाद्य सिद्ध होते, तर ते कशा प्रकारे सिद्ध होते हे सांगताना म्हणजे शिष्य म्हणतो की उपपादक ज्ञानाचे विभूत असलेले जे उपपाद्य ज्ञान ते आत्तापत्तीप्रमाणे त्याचे एक लक्षण केलेलं आहे. आत्तापत्तीप्रमाणाचे हे एक लक्षण झालं. आणि दुसरं लक्षण केलेलं आहे की व्यापक ज्ञानाचे विभूत असलेले व्याप्य ज्ञान हे पण आत्तापत्तीप्रमाणे. तर ही दोन्ही म्हणजे सारखेच आहे. समांतरता त्यामध्ये काय समांतरता आहे ते सांगतात की उपपाद्य आणि म्हणजे उपपाद्याचं ज्ञान आणि उपपादकाचं ज्ञान हे दोन्ही आहे. उपपादक ज्ञानास हेतुभूत असणारे उपपाद्याचे ज्ञान हे अर्थापत्ती प्रमाण झाले. बरोबर आहे ना. कोणाचं ज्ञान उपपादकाच्या ज्ञानास हेतुभूत असणारं उपपाद्य ज्ञान हे अर्थापत्ती प्रमाण झाले. हा एक व्याख्या केली. आता हा एक झाला असे म्हणणे. आता दुसरा आहे आणि व्यापक ज्ञानास असलेले व्याप्य ज्ञान हे अर्थापत्ती प्रमाण आहे. हे दोन्ही म्हणणं काय झाले सारखेमध्ये झाले. म्हणजे व्यापक ज्ञानात व्यापक कोण भोजन भोजन व्यापक व्यापक ज्ञानाला हेतुभूत असणारं व्याप्याचं ज्ञान म्हणजे स्थूलतेचं ज्ञान हे दोन्ही बोलणं हे काय झाले एवढा विषय झाला. दोन्ही बोलणं सारखे आहेत. पुढे सांगितलंय की अनुमान प्रमाणात देखील असाच प्रकारे म्हणून सांगितलेलं आहे. जसं अर्थापत्ती प्रमाणामध्ये हा प्रकार घडला असाच प्रकार कुठं घडतोय अनुमान प्रमाणामध्येही घडलं. कसं ते सांगा. म्हणजे जे व्याप्य असतं त्यालाच हेतू किंवा प्रमाण म्हणतात. जे व्याप्य असतं त्यालाच काय म्हणतात हेतू किंवा प्रमाण असं म्हणतात. जे व्याप्य असतं व्याप्य कोण पुष्टता तेच काय झाला हेतू किंवा तेच काय झालं प्रमाण. व्यापक कोण आहे भोजन तेच काय झालं उपपादक व्यापक झालं. म्हणून जे आणि तेच काय साध्य झालं. व्यापक काय झालं साध्य झालं. फक्त नावात बदल केला त्यांनी. उपपादक व्यापक आणि उपपाद्य हे व्याप्तिक आहे. बरं काय म्हणतात आता पुढे आहे. आणि जे व्यापक असते त्याला साध्य किंवा प्रमा म्हटलेले त्यांनी अनुमान प्रमाणामध्ये. जे काय साध्य किंवा प्रमा व्यापकाला हा व्याप्य म्हणजे नाही व्यापकाला व्यापकाला साध्य किंवा प्रमा म्हणतात. ठीक आहे. म्हणून मग आता अनुमान प्रमाण आणि अर्थापत्ती ही दोन्ही प्रमाण एकाच लक्षणाने युक्त आहेत असं म्हणजे शिष्य म्हणतो. काय म्हणायचं त्याला दोन भेद तयार करायची काय आवश्यकता नाही. कारण व्याप्य आणि व्यापकता दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी सारखीच प्रसिद्धीला येते. म्हणून त्या ठिकाणी भेद निर्माण करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांचं कोणतेही म्हणजे विलक्षणता नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्या दोन प्रमाणात काही कधी म्हणजे भेद होऊ शकत नाही असं शिष्य म्हणणे. तर त्यांच्यामध्ये काही भेद निर्माण होत नाही. भेदाशिवाय कथन करणं चुकीचं आहे. मग दोन सारखेच आहे तर एकाच वर्णन झालं ते. भेद असेल तर मग त्याच्यात कथन करणं इष्ट आहे. म्हणून भेद काय आहे तो आम्हाला सांगा असं म्हणायचं असेल ना. व्यवसायाचा भेद सांगितलाय मागच. काय सांग एवढंच झालं. चला तेव्हा दोन्ही प्रमाणे एकाच लक्षणाने युक्त असल्यामुळे अनुमान प्रमाणापेक्षा अर्थापत्ती प्रमाणात कोणतीही विलक्षणता नाही प्रतीत होत नाही अशी शंका केली.
म्हणून त्या दोन प्रमाणात काहीही भेद सिद्ध होत नाही असे मला वाटते. तर तुम्हाला वाटते पण शास्त्राने तर दोन प्रमाणं स्वतंत्र मांडली. तर शास्त्र काय पावलं थोडंसं आहे, तेव्हा काहीतरी भेद प्रतीती आल्याशिवाय त्याच्यामध्ये भेद निर्माण होणार नाही. नाही. आणि अजून एक आत्ता एवढ्यात हे विषय होऊन गेला की अणुव्यवसायाच्या ज्ञानावरून प्रमाणांच्यात भेद निर्माण होतो. अणुव्यवसायाचं जे ज्ञान आहे तर तिथे सुद्धा अणुव्यवसाय भिन्न भिन्न होतातच. अणुमिती प्रमाणापासून निर्माण होणारा व्यवसाय म्हणजे ज्ञान हे भेद त्याच्यामध्ये भिन्न आहे. आणि अर्थापत्ती प्रमाणापासून निर्माण होणारा अणुव्यवसाय हे म्हणजे व्यवसाय ज्ञान आणि अणुव्यवसाय ज्ञान भिन्न भिन्नच आहेत. तर त्याच्यात खाली काय उत्तर येते आता पाहू आपण. श्री गुरु हे शिष्य जेव्हा स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची व्याप्य आहे आणि स्थूलतावान देवदत्त आहे. हे शिष्या स्थूलता शरीराला दिसणारी पुष्टी. स्थूलता म्हणजे जाडी. ज्या ती शरीर जाड दिसतात त्याच्यामध्ये ती स्थूलता आहे. ती स्थूलता रात्रीच्या भोजनाची व्याप्य आहे. व्याप्य कोण आहे? स्थूलता ही व्याप्य आहे. मर्यादित जे असतं त्याला व्याप्य म्हणतात आणि अमर्याद असतं त्याला व्यापक म्हणतात. व्याप्य व्यापकाचं दुसरं लक्षण. जे मर्यादित असतं त्याला व्यापक असं म्हणतात. मर्यादित देशाने, कालाने आणि वस्तूने पदार्थ हा मर्यादित असतो. जसं आपलं शरीर आहे ते कसं आहे? अमर्याद आहे. मग कसं आहे? मर्यादित आहे. म्हणजे 3.5 हाताचा आहे. प्रत्येकाच्या हाताने त्याचं शरीर मोजलं तर 3.5च हात बसतो. त्याला औठ हात मोठके असं म्हटलं माऊलींनी. तर तेव्हा 3.5 हाताचं झालं. एका देशात आहे म्हणजे आता आपण जिथे बसलेले मंदिरात तर त्या एका देशात आपली व्याप्ती आहे. का सगळ्या मंदिरात आपण व्यापलेले नाही, तर एका देशात आहे, एका वस्तूत आहे आणि एकाच काळात आहे. आपली शरीर केवळ वर्तमान काळात आहेत. भूतकाळ आणि भविष्य काळात त्याचा अभाव आहे. ते झालं व्याप्य. त्याला व्यापक असं केलं. मर्यादित त्याला व्यापक. आता अमर्यादित त्याच्याही पेक्षा व्यापक आणि आता इथला व्यापक शब्द हा व्याप्याच्या दृष्टीने मोठा असा गेला. सापेक्ष तिकडचा नाही धरायचा आपला वेदांत शास्त्रातला व्यापक. तर इथला व्याप्यापेक्षा अमर्याद, व्याप्यापेक्षा मोठा तो काय झाला? व्यापक. इथला शब्द. तर तेव्हा ऐका, तेव्हा स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची व्याप्य आहे आणि स्थूलतावान देवदत्त आहे अशी दोन प्रकारची ज्ञाने होऊन नंतर रात्रीच्या भोजनाचे ज्ञान होते तेव्हा ती अनुमिती क्रमा असते. ऐका, दोन ज्ञानाचे भेद प्रतिपादन करतायत. म्हणजे एक अनुमिती आणि दुसरा अर्थापत्ती. तर अनुमिती कशाला म्हटलं ते ऐका. हे शिष्य ऐका, थांबा. स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची व्याप्य आहे आणि स्थूलतावान देवदत्त आहे. स्थूलतावान कोण आहे? देवदत्त आहे. आणि ज्ञान काय आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी? स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची व्याप्य. व्याप्य आणि व्यापक ही पद कशात आली? कोणत्या प्रमाणात वापरले? अनुमान प्रमाणाच्या वेळेला आलेली. बरोबर आहे. तर व्याप्य आणि व्यापक ही पद अनुमान प्रमाणाच्या वेळेला वापरली गेली. म्हणून आता त्यांचा विचार करताना ज्या वेळेला तुमच्या डोक्यात असा विषय चाललेला आहे की स्थूलता पाहून तुम्ही काय केले की स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची, ज्या अर्थी समोर स्थूलता पाहिली आणि ते म्हणतो रात्रीच्या भोजनाची ही स्थूलता व्याप्य आहे आणि देवदत्त काय आहे? स्थूलतावान आहे. त्या अर्थी देवदत्त हा व्यापक भोजन करत असला. भोजन कसं आहे? रात्रीचं भोजन हे काय आहे? स्थूलतेचं व्यापक आहे. तर भोजन करत असला पाहिजे असं ज्या वेळेला ज्ञान होतं व्याप्य व्यापकाचं, व्याप्यावरून व्यापकाचं जे ज्ञान होतं ते अनुमिती प्रमाणात ते तिकडे गेलेलं आहे. काय झालं? व्याप्यावरून व्यापकाचं अनुमिती प्रमाणामध्ये ते गेलेलं आहे. पण व्याप्यावरून व्यापकाचं ज्ञान हा शब्द प्रयोग आला. इकडे अर्थापत्ती होते. आता ऐका, दुसरं उत्तर ऐका.
आणि जेव्हा दिवसा भोजन न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी दिवसा भोजन न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी रात्रीच्या भोजनाविना स्थूलतेची अनुपत्ती आहे म्हणजे असंभव आहे. आता इथे काय झाला, दिवसा भोजन न करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी इथं त्याला त्यांनी व्याप्य समजलेलं नाही. नाही. मग त्यांनी फक्त समोर असं पाहिलं की तो दिवसा भोजन करत नाही आणि त्या व्यक्तीला मग त्याने उपपादकाची कल्पना केली. कल्पयंती जिथे कल्पना केली जाते तिथं काय झालं, अर्थापत्ती. हा भेद निर्माण होतो. एका ठिकाणी म्हणजे असे समोरासमोर असं नाही दिसत, ते दोन्ही ठिकाणी तितकं असं नाही. पण एका ठिकाणी कल्पना आहे, कल्पयंती एका ठिकाणी, आणि एका ठिकाणी अनुविनोदी. दिवसा भोजन न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी रात्रीच्या भोजनाविना स्थूलतेची अनुपत्ती आहे. अनुपपत्ती पदाचा अर्थ असंभव, तर स्थूलतेचा असंभव आहे असं त्याला कळालं. हे ज्ञान झाल्यानंतर, असे ज्ञान झाल्यानंतर जे रात्रीच्या भोजनाचे ज्ञान होते तेव्हा ती अर्थापत्ती प्रमा असते. तर असं ज्ञान होतं ती अर्थापत्ती प्रमा आहे. आणि व्याप्यावरून व्यापकाचं ज्ञान होतं ती अनुमान अनुमिती प्रमा आहे. इतका भेद तयार झाला. अशी त्या दोन प्रमाणात विलक्षणता असल्यामुळे पहिल्या रीतीने रात्रीच्या भोजनाचे ज्ञान झाल्यानंतर स्तवलेन रात्री भोजनम अनुविनोमी असा अनुव्यवसाय होतो. अनुव्यवसाय काय झाला, स्तवलेन म्हणजे जे स्थूलता दिसते, रात्री भोजनम अनुविनोमी, ती त्या रात्रीच्या भोजनाची ती स्थूलता असली पाहिजे अशा प्रकारचा काय झालेला आहे, अनुव्यवसाय झालेला आहे. आणि दुसऱ्या रीतीप्रमाणे रात्रीचे भोजनाचे ज्ञान झाल्यानंतर स्थूल अनुभवाच्या रात्री भोजनम कल्पयामी असा अनुव्यवसाय होतो. तिथं कल्पना स्थूलानुपपत्त्या म्हणजे स्थूलता. जर रात्रीचं भोजन नसतं तर स्थूलतेची अनुपपत्ती असते अशी कल्पना झाली. जर भोजन करत नाही तर त्याची अनुपपत्ती ही स्थूलतेच्या अनुपपत्तीला हेतू आहे असं झालं ना. म्हणून तिथं कल्पना केली, तिथं त्याची भोजनाची कल्पना. स्थूलताम अनुपपत्त्या, स्थूलतेचा असंभव. कशामुळं, रात्री भोजन जर नसेल तर स्थूलतेचा म्हणजे रात्री भोजन नाही, स्थूलताही नाही. रात्री भोजन आहे तर स्थूलता. अशा प्रकारे उपपाद्याच्या अनुपत्तीचे ज्ञान झाल्यानंतर त्या अनुपत्तीमुळे जी उपपादकाची कल्पना केली इथे जाते. कल्पना हा शब्द प्रयोग येतोय. इथे व्याप्य व्यापकतेचा संबंध आणलेला नाही आणि तो अनुमान प्रमाणाच्या ठिकाणी आलेला होता. सांगा. अशा प्रकारे उपपाद्याच्या अनुपत्तीचे ज्ञान झाल्यानंतर त्या अनुपत्तीमुळे जी उपपादकाची कल्पना केली जाते तिला अर्थापत्ती प्रमा असं म्हणतात. त्याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. अर्थापत्ती प्रमा म्हणजे ज्ञान, त्याला अर्थापत्ती प्रमा असं म्हणतात. अर्थापत्ती प्रमा ज्याच्याद्वारे उत्पन्न होते त्याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. पुढे आणि उपपादक कल्पनेत हेतू होत असलेले जे उपपाद्याच्या अनुपत्तीचे ज्ञान त्याचा अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. यातील आशय असा की जर अर्थापत्ती या पदात अर्थस्य आपत्ती असा शेष्टीचा पुरुष समास मानला. आता तुम्हाला हे दोन्ही गोष्टी स्पष्ट करतील. काय, अर्थापत्ती प्रमाण का म्हणायचं आणि अर्थापत्तीच प्रमा का म्हणायचं. म्हणजे प्रमाणाचं नाव टाकताना त्यांनी अर्थापत्ती प्रमाणच असं लिहिलं. तर ते षष्टी तत्पुरुष प्रमाणाच्या षष्टी तत्पुरुष समासाच्या द्वारे केलेलं. आणि ज्याच्यामध्ये अर्थापत्ती प्रमा सांगायचे त्या ठिकाणी बहुव्रीही समासाच्या द्वारे शब्दाचा अर्थ तयार केलेला आहे. समासामध्ये सामासिक शब्द जे आहेत, मराठी व्याकरणाचा विषय बी आहे. मराठी व्याकरणामध्ये बी ज्यांचं ज्ञान असेल तर त्यांना हा विषय सोपा आहे. आपल्याकडे आहेत व्याकरण तज्ञ. मराठी माणसांचं हे वैशिष्ट्यच आहे, त्यांना व्याकरणाचं कुठलंच ज्ञान नाही. सगळ्यात कमी मार्क मराठीच्या पेपरला असायचे लोक, म्हणजे मुलांना सगळ्यात कमी मार्क कोणत्या पेपरला, कारण हे मराठी पाहतच नाही. आमची भाषा आहे ना, आपल्यालाच आपल्या भाषेचं ज्ञान नाही. समासामध्ये पहिला अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास. चुकल्यावर सांगा बरं का व्याकरणाचार्य.
दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास, चौथा बहुव्रीही समास. हे समासामध्ये आपले समास याचा अर्थ आहे दोन पद एकत्र येऊन त्याचा अर्थ प्रतिपादित होतो. त्याचं नाव काय आहे? सामासिक शब्द असं म्हणतो. सामासिक एकत्र असतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यात दोन्ही पद दोन पद एकत्र आले की तयार होतं. त्याच्यात प्रथम पद आणि जे अव्ययी असतं ते आल्यावर त्याला प्रथम पद श्रेष्ठ असतं आणि ज्याच्यात अव्यय असतं अव्यय भाव असतो त्याला अव्यय भाव समास असं म्हणतात. ज्याच्यात द्वितीय पद श्रेष्ठ असतं द्वितीय पद श्रेष्ठ येतं त्याच्यात तत्पुरुष समास. त्याचे अनेक भेद आहेत. तत्पुरुष समासाचे अनेक भेद आहेत. अर्थात त्या याच्यावरून भेद तयार होतात. प्रत्ययावरूनही त्याचे भेद तयार विभक्तीवरून त्याचे भेद तयार. विभक्तीवरून केले ना प्रथमा विभक्ती द्वितीया तृतीया चतुर्थी चतुर्थी पंचमी षष्ठी सहा व्यक्ती नाही, संबोधन त्याला म्हटलेलं आहे, संबोधन. मग आता याच्यावरून भेद निर्माण होतात. म्हणून तत्पुरुष समासामध्ये बी इतके भेद झाले. द्वंद्व समासात दोन्ही पद प्रमुख असतात त्याला द्वंद्व समास म्हणून. सामासिकस्य भगवंतांनी काय म्हटलं? द्विद्वंद्व समास आहे. समासामध्ये द्विद्वंद्व समास आहे. 10वा अध्याय भगवद्गीता पहा. आणि त्याच्या विभूतीमध्ये. आणि त्याच्यानंतर बहुव्रीही समास. व्रीही म्हणजे धान्य, बहु म्हणजे पुष्कळ. त्याच्यावरूनच त्याचा अर्थ कसा तयार झालेला आहे की पुष्कळता ज्याच्यामध्ये असते तर त्याच्यात बहुव्रीही समास सामासिक शब्द बनतो. नीलकंठ असा शब्दप्रयोग आहे ना. बहुव्रीही समास. पण चला तर एवढं सगळं कशात झालंय? व्याकरणाचा भाग आहे. मासानाम मार्गशीर्षो समासामध्ये द्वंद्व समास आहे. तर चला इथं आता विषय कशाचा आलेला आहे? हा पाठीमागे सुद्धा येऊन गेला होता तुमचा एकदा. षष्टी तत्पुरुष समास जो आहे चा ची चे स ला ते स ला ना ते. मराठी व्याकरण साहेब किती झाले शिक्षण? चाची चे ज्याच्यामध्ये असं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये हे येतात षष्टी तत्पुरुष समासामध्ये हे प्रत्यय लागली विभक्ती आली त्याच्यामध्ये. चाची चे जसं आता बसा बाबा बसा. त्या घंटा बाजूला चाचीचे सलात चाल नाही ते नाही सांगत मी तुम्हाला. षष्टी तत्पुरुष समास तर त्याच्यामध्ये जसं म्हणलं आ जन्म शब्दप्रयोग कुठला आला? आ जन्म. आ जन्म तर संपूर्ण जन्मभर असा शब्दप्रयोग जसा होतो. कशामध्ये आला? हा अव्ययी भाव समासाचं उदाहरण आलं. आ जन्म आ समंतात आ जन्म अमरण बरोबर आहे. म्हणजे मरेपर्यंत तर त्याच्यामध्ये नुसतं मरण नाही तर त्या अशब्द म्हणजे मरेपर्यंत असा शब्दप्रयोग केला. आ जन्म असाही शब्दप्रयोग होतो तर त्याच्यात अव्ययी येतो. आपला जर इथे आलेला आहे तर तत्पुरुषामध्ये विषय आलेला आहे. तर त्या तत्पुरुषामध्ये जसं आता त्याचं एखादं उदाहरण घेतलं की प्रथम पद ऐका ना श्रेष्ठ आणायचं आहे तुम्हाला. लक्ष्मीपती पती पण कोणाचा? लक्ष्मीचा. म्हणून प्रथम पद जर आळ केलं तर पती कोणाचा याच्याविषयी शंका आहे. म्हणून लक्ष्मीपती असं पद आलं. हे कुठलं पद आहे? प्रथम पद श्रेष्ठ आणि तत्पुरुष समासामधलं उदाहरण आहे. तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पद महत्वाचे आणि अव्ययी भावामध्ये प्रथम पद महत्वाचे. हा तत्पुरुषामध्ये द्वितीय पद महत्वाचं आहे. बरोबर आहे बरोबर आहे. चाच पण त्याचा म्हणजे आता लक्ष्मीचा पती बरोबर आहे ना. बरोबर आहे. आता मी उलट सांगितलं तुम्हाला. प्रथम पद आधी सांगितलं होतं दुसरे बरोबर. पद महत्वाचं. ज्याच्यात प्रथम पद असतं ते अव्यय आणि दुसरं पद असतं ते तत्पुरुष समास. आता लक्ष्मीचा पती चा हा षष्टीचा प्रत्यय आला
आणि पती, तर त्यात द्वितीय पद नुसती लक्ष्मी असा शब्द प्रयोग न करता लक्ष्मीचा लक्ष्मीपती या पदामध्ये पती हे पद श्रेष्ठ आणि वर्णन करणारं पद लक्ष्मी असं आलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं काढा एखादं की देवपूजा, कोणाची पूजा? देवाची पूजा, म्हणून देव हे पद काय झालं? देवाची पूजा. लक्ष्मीचा पती, राजवाडा, राजाचा वाडा. तर हे प्रथम पद आपलं द्वितीय पद श्रेष्ठ असून चा, ची, चे हे प्रत्येक त्याच्यामध्ये येताना दिसतात. षष्टी तत्पुरुषाचे येतात. काय सांगायचं आपल्याला इथं ऐका आता. अर्थस्य आपत्तीही अशावर काढलं. अर्थापत्ती, त्यात अर्थस्य, अर्थ आणि आपत्ती अशी दोन पद आलेली इथं. अस्य म्हणजे आहे, संस्कृतमध्ये अस्याला आहे म्हणतात. तर तेव्हा अर्थस्य आपत्तीही असा षष्टी तत्पुरुष समास मांडला तर त्याचा अर्थ सांगतायत. अर्थ आहे तर अर्थ म्हणजे उपपादक वस्तू. हा, तर अर्थ म्हणजे उपपादक वस्तू, त्याला काय म्हटलं? अर्थ. आणि आपत्ती या पदाचा अर्थ आहे कल्पना. कशाची कल्पना? तर उपपादक वस्तूची कल्पना. आणि मग उपपादक वस्तूची जिथे कल्पना केली जाते असा काय झाला? त्याचा अर्थ होत असल्याने अर्थापत्य हा शब्द प्रमेचा बोधक ठरला. लक्षात आलं ना? काय भोजन काय आहे? प्रमा. भोजन काय आहे? प्रमा आहे. आणि अर्थस्य आपत्ती ही, अर्थ या पदाचा अर्थ आहे उपपादक वस्तू आहे ना, आणि आपत्ती या पदाचा अर्थ काय केला? कल्पना. म्हणजे उपपादक वस्तूची केलेली कल्पना. याच्यावरून काय सूचित झालं? प्रमा सिद्ध झाली. अर्थापत्ती प्रमा सिद्ध झाली. लक्षात आलं काय अर्थ? अर्थापत्ती प्रमा सांगायची आम्हाला. दोन्ही शब्द कसे काय एकसारखे दिसत आहेत, पण त्याचाच अर्थ आता बहुव्रीही समासाच्या द्वारे लावला. ऐका, बहुव्रीही समासामध्ये ऐका सांगा. हा, तर बहुव्रीही समासाच्या द्वारे वेगळ्या पदार्थाचा बोध होतो. कुठे? तर अर्थापत्ती हा त्याच्यापासून आहे ना. ज्या समासातील कोणतेही पद अर्थदृष्ट्या प्रधान नसून त्या सामासिक शब्दापासून त्यात असणाऱ्या पदांच्या शिवाय निराळ्याच पदाचा बोध होतो. नीलकंठ हे सांगितलं होतं तुम्हाला आता मी उदाहरण. आता नीलकंठ हे नाव कोणाचं आहे? महादेवाचं. पण नील आणि कंठ या पदाचे दोन अर्थ येतात. कंठ म्हणजे कंठच आणि नीळ म्हणजे निळा. निळा कंठ आहे ज्याचा ते नीलकंठ. पण निळा कंठ आहे, आम्हाला निळा कंठ आहे हे नाही सांगायचं, महादेव सांगायचं. म्हणजे वेगळ्या अर्थाचा बोध होतो. वेगळ्या अर्थाचा बोध ज्या समासामध्ये होतो, सामासिक शब्दांच्या द्वारे वेगळ्या अर्थाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात? बहुव्रीही समास. व्रीही म्हणजे धान्य. संस्कृतमध्ये व्रीही या पदाचा अर्थ आहे धान्य. त्याचं नावच बहुव्रीही. शेतकरी तांदूळ म्हणजेच धान्य. ते कशात आलेलं आहे? पुष्कळ तांदूळ आहे. पूर्वमीमांसेमधला हा विषय आहे. चला, जर अर्थापत्ती या पदात अर्थस्य आपत्तीर अस्मात, तर आपत्ती ही यस्मात असं निघेल. अर्थस्य अर्थ अस्य आपत्ती ही यस्मात असा पदच्छेद झाला. अर्थ अस्य आपत्ती ही रफाराई नाही यावर आणि यस्मात असा बहुव्रीही समास मानला तर अर्थ काय निघतो? तर ऐका, तर अर्थ या पदाचा अर्थ उपपादक वस्तू जसा वरती होता तसाच, आणि तिची आपत्ती म्हणजे कल्पना. पण यस्मात ज्याच्यापासून केली जाते.
ती कल्पना ज्याच्यापासून केली जाते. कोणापासून केली जाते? स्थूलतेवरून. हा, स्थूलतेवर असल्यामुळे अर्थापत्ती हा शब्द उपपाद्याच्या अनुपपत्तीचे ज्ञानरूप प्रमाणाचाही बोधक आहे. सिद्ध होतं. काय केलं त्याच्यातून? प्रमाणाकडे वळवली गाडी. माग कुठं वळवली होती? प्रमेकडे होते, नंतर प्रमाणाकडे. प्रमाण. बस एवढाच फरक आहे. तर याच्यावरून त्यांनी ज्याच्यापासून केली जाते. भोजनाची कल्पना कोणापासून केली? भोजनाची कल्पना पुष्टतेपासून. आणि पुष्टता ही काय आहे? प्रमाण आहे. पुष्टता काय आहे? प्रमाण आहे. म्हणून मग तुम्हाला याच्यातनं काय कळालं बरं? प्रमेयचा बोध आहे का? तर अर्थापत्ती या पदाचे अर्थ षष्टी तत्पुरुषनी लावला आणि अर्थापत्ती या पदाचा अर्थ बहुव्रीही समासाने लावला. पंचमी समास आहे. बहुव्रीही पंचमी. बहुव्रीही पंचमीचा बोधक तो त्याने लावला. कारण दोन्ही सामासिक शब्द जो आहे, अर्थापत्ती हा शब्द कसा आहे? सामासिक आहे. अर्थ अधिक आपत्ती असा सामासिक शब्द आहे. आणि त्याचा पहिला अर्थ लावला तो प्रमेयचा लावला आणि दुसरा अर्थ प्रमाणाचा लावला. प्रमाणाचा लावला. तर प्रमाण कसं सिद्ध झालं? तर षष्टी तत्पुरुषाने. प्रमाण प्रमाण कसे सिद्ध झाले? तर षष्टी तत्पुरुषाने. आणि प्रमाण कसं सिद्ध झालं? बहुव्रीही समास. बहुव्रीही. बस एवढाच विषय आहे. पण आता हे तुम्हाला का सांगितलं? तर तुमच्या डोक्याला त्रास देण्यासाठी. कारण तुम्ही डोकं चालवणार नाही आणि थोडी उजळणी होईल व्याकरणाची. चला ठीक आहे. सारांश, अर्थापत्ती हे एकच पद वेगवेगळ्या व्युत्पत्तीने उपपाद्याच्या अनुपत्तीचे ज्ञानरूप जे प्रमाण आणि त्यापासून उत्पन्न होणारी जी प्रमाण या दोन्हींचे बोधक आहे. झालं का? एवढं सांगायचं होतं आम्हाला की अर्थापत्ती हे एकच पद. हा, पद कशाला म्हणतात? अर्थवान वर्ण समुदाय को पद कहते हैं. अर्थवान म्हणजे त्याच्यापासून अर्थ निघाला पाहिजे. जसा घट आणि घ नावाचा एक वर्ण आहे आणि ट नावाचा एक वर्ण आहे. आणि हे दोन्ही वर्ण भिन्न भिन्न आहे. त्याला अर्थ तयार केला. आता मी म्हटलं जाऊन द्या, एक नंबरला घ हा शब्द आला, वर्ण आला. 2 नंबरला दुसरा वर्ण आला ट. बरोबर. पण यांना क्रम आहे तर अर्थबोध होतो. यांना जर वर्णांचा क्रम चुकला तरी बोधामध्ये फरक पडणे. म्हणजे मी ट आली, ट अगोदर आणला आणि घ नंतर घेतला, निरर्थक पद होईल. लक्षात? म्हणून घट या वर्णांना सुद्धा क्रम आहे. कोणतीही पद मोखार नाही. आपण आता इतका बारीक विचार कोणी करत नाही. नुसते बडा 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 करत राहत आहे. पण आपण काय बोलतोय याच्याविषयी अनभिज्ञ आहे. तर चला, म्हणजे अर्थवान वर्ण समुदाय को पद कहते हैं. तर अर्थापत्ती हे काय झालं? एकच पद. एकच पद आहे, पण प्रमाण आणि प्रमेयचा बोधक आहे. बिलकुल. तर तेव्हा प्रमाण कशाच्या द्वारे सिद्ध झालं? बहुव्रीही समास. बिलकुल. आणि प्रमा कशाच्या द्वारे सिद्ध केली आहे? षष्टी तत्पुरुष. आणि म्हणून सामाजिक. कोणाला अशी शंका येईल, थोडीशी वेगवेगळी नावं ठेवली असती तर आमची गडबड नसती झाली ना. पण आपली गडबड होण्यापेक्षा शास्त्रीय दृष्टीने त्याचाच जर बोधक होत असेल तर हे काय करतात? व्याकरण दृष्ट्या शब्द फार जपून वापरतात. एक्स्ट्रा कोणी द्यायला तयार. जसे सध्या लोक कसे आहेत, काटकसर करतात ना, तसे इकडे सुद्धा काटकसर केली म्हणून काय अडचण आहे शास्त्रामध्ये? चला सांगा. महाराज, या अर्थापत्ती प्रमाणात काही प्रकार आहेत काय? बर. असतील तर मला त्याचे स्वरूप दृष्टांतपूर्वक ऐकण्याची इच्छा आहे. त्यांचे स्वरूप ऐकण्याची इच्छा आहेत ना. 2 प्रकार आहेत. दृष्टानुपपत्ती. आपलं पहिल्यांदा दृष्टार्थापत्ती आणि श्रुतार्थापत्ती असे 2 प्रकार पडतात. कशाचे? अर्थापत्तीचे 2 प्रकार. दृष्टार्थापत्ती. दृष्ट म्हणजे पाहून, समोर पाहिल्यानंतर.
आणि श्रुत या पदाचा अर्थ आहे ऐकून. झालं सोपं आहे, त्याच्यामध्ये काय नाही. पहिला आहे ते दृष्टार्थापत्ती, म्हणजे पाहिल्यानंतर, पाहून. कसं आहे ते ऐका. जेव्हा जेव्हा दृष्ट अशा उपपाद्याच्या अनुपपत्तीचे ज्ञान झाल्यानंतर त्यापासून जी उत्पादकाची कल्पना केली जाते तेव्हा तिला दृष्ट अर्थापत्ती असे आतापर्यंत आपला विषय चालला होता, तो कशात चालला होता हो? दृष्टार्थापत्तीच चाललेला हा, दृष्ट आहे. चाललेला आता आहे. तुम्हाला जेवढे उदाहरण पाहून देऊ, कल्पना केली. बस त्या समोरच्या व्यक्तीची पुष्टता पाहिजे आणि तो रात्री भोजन करत असला पाहिजे याची कल्पना केली. ही काय आहे? दृष्ट अर्थ पाहून केलेली कल्पना. आता त्या श्रुतार्थापत्तीचे उदाहरण येणार आहे, ते खाली आपण नंतर पाहू. पहिल्यांदा दृष्टार्थापत्ती पाहू. तेव्हा दृष्ट अशा उपपाद्याच्या म्हणजे पुष्टतेच्या, अनुपपत्तीचे म्हणजे नसण्याचे, असं बोल. असंभवाचे, अनुपपत्ती म्हणजे असंभव, ज्ञान झाल्यानंतर, उपपाद्याच्या अनुपपत्तीचे ज्ञान झाल्यानंतर त्यापासून जी उपपादकाची कल्पना केली जाते तिचं नाव दृष्टार्थापत्ती. उदाहरणपूर्वक ऐका आता, म्हणजे वरच्या पदाचा अर्थ खाली बघा. दिवसा दिवसा भोजन न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी दृष्ट म्हणजे दिसणाऱ्या स्थूलतेवरून. दृष्ट कोण आहे? स्थूलता. दृष्ट अशा म्हणजे स्थूलता आणि उपपाद्याच्या अनुपपत्तीचे म्हणजे स्थूलतेच्या स्थूलतेच्या अनुपपत्तीचे, स्थूलतेच्या असंभवतेचे. बरोबर. ज्ञान झाल्यानंतर त्यापासून रात्रीच्या भोजनाची कल्पना केली जाते तेव्हा त्याला दृष्ट अर्थापत्ती म्हणतात. जर स्थूलता आहे, स्थूलता जर नाही तर भोजन सुद्धा करत नाही, आणि स्थूलता जर आहे तर भोजन सुद्धा करत असला याची कल्पना झाली. चला, त्याचं नाव काय झालंय? दृष्ट अर्थापत्ती. दिवसा भोजन न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी दृष्ट म्हणजे दिसणाऱ्या, काय? स्थूलतेवरून जे रात्रीच्या भोजनाचे ज्ञान होते. इथे दोन्ही बाजूनी अन्वय लागला है ना. स्थूलता पाहिली आणि भोजन कल्पना केली. दुसरा आहे, याच्या उलट करता येत आणखी, की ज्या अर्थी तो मनुष्य सडपातळ आहे त्या अर्थी हा दिवसा नाही आणि रात्री नाही, दोन्ही ठिकाणी हा भोजन करत नसला पाहिजे, याचं सुद्धा ज्ञान होत आहे. तेव्हा ही दृष्टार्थापत्तीचा आहे. उपपाद्य असलेली स्थूलता, स्थूलता काय आहे? दृष्ट आहे. म्हणून हे उदाहरण दृष्टार्थापत्तीचे. इथे स्थूलता दृष्ट आहे म्हणून दृष्टार्थापत्ती एवढा विषय आहे. चला, दुसरं श्रुतार्थापत्ती. जेव्हा श्रुत म्हणजे ऐकलेल्या अशा उपपाद्याच्या अनुपपत्तीचे ज्ञान झाल्यानंतर त्यापासून जी उत्पादकाची कल्पना केली जाते तेव्हा तिला श्रुतार्थापत्ती असे म्हणतात. आता ऐका, श्रुत म्हणजे ऐकलेल्या, म्हणजे ऐकलं, पदार्थ पाहिलेलाच नाही. आता उपपाद्याच्या अनुपपत्तीचे, अनुपपत्ती म्हणजे असंभव, उपपाद्याचा असंभव आहे. उपपाद्य उपलब्ध नाही, स्थूलता उपलब्ध नाही. आता स्थूलतेच नाही, उदाहरणच बदललं यांनी. उदाहरण बदललेलं आहे. गृहे असत देवदत्त हा जीवती असं उदाहरण आलेलं आहे. गृहे असत हा देवदत्त म्हणजे देवदत्त हा जीवती. तर विशेष करून डिपार्टमेंटची जर माणसं असतील त्यांना जर चोर पकडायचा असेल तर ते काय करतात, ते त्या ठिकाणी जात असतात. कोणी काय केलं त्यांना माहिती राहतं बरंचसं, आणि मग त्या ठिकाणी जर गेले आणि ते असे थांबले, रावसाहेब आहेत का? ते म्हणजे रावसाहेब नाही आहेत. रावसाहेब जिवंत आहेत का? आणि रावसाहेब घरात आहेत. एक जिवंतही पाहिजे म्हणजे ज्याचं जीवन आहे असा अर्थ झाला ना. जो जिवंतच नाही तो घरात असणं शक्य नाही. दुसरं आहे, एक जिवंत आहे पण घरात नाही. बरोबर आहे. अनुपपत्ती म्हणजे ते बोलणारे लोक असतात ते म्हणतात नाही आले कुठे गेले काहीच माहित नाही, 2 महिने झाले घरातच नाही. तर 2 महिन्यापासून तो नाही घरात, पण तो जिवंत आहे का? आणि म्हणजे घरात नाही ही गोष्ट ठीक आहे. हा नाही ते भेटलेले होते म्हणजे ती व्यक्ती जिवंत आहे. तिथलं काय उदाहरण आहे ते ऐका आता. त्याला उदाहरण दिल्यावर लक्षात येईल. उपपाद्याच्या अनुपपत्तीचे ज्ञान झाल्यावर म्हणजे उपपाद्य
म्हणजे ती व्यक्ती जिवंत आहे का जिवंत नाही. आणि त्याचे ज्ञान झाल्यानंतर त्यापासून उपपादकाची जी कल्पना केलेली असते, उपपादक म्हणजे ती व्यक्ती अस्तित्वात आहे का अस्तित्वात नाही. कशावरून कशाची, एक जिवंत असेल तर ती व्यक्ती अस्तित्वात आहे आणि जिवंत नसेल तर ती व्यक्ती अस्तित्वात नाही. असा विषय सांगायचा आहे बरं का आता. तर ऐका. गृहे असत देवदत्तो जीवती हे वाक्य ऐकून गृहाहून बाह्य देशात देवदत्ताची सत्ता म्हणजे अस्तित्व असल्या विना गृहात असत विद्यमान देवदत्ताचे जीवन संभवनीय नाही. असे पहा, हे वाक्य ऐकून, वाक्य कोणतं ऐकलं? संस्कृत. गृहे असत देवदत्त हा जीवती. हे वाक्य ऐकून गृहावरून, गृह म्हणजे घर, घरावरून बाह्य देशात म्हणजे घरात तर तो नाही पण बाहेर, हे बहुतेक लोक घरात बी राहत नाहीत, बाहेर राहतात, कुठेही झोपतात, कुठेही खातात, काही करतात, येतच नाहीत जागेवर, कारण तिथं आल्यावर पकडतील. तर त्या हे वाक्य ऐकून गृहावरून बाह्य देशात देवदत्ताची सत्ता, इथं देवदत्त चांगलं नाव घेतलं, इथं काय दुसरं, देवदत्ताची सत्ता म्हणजे अस्तित्व. एखाद्या व्यक्तीला त्या देवदत्ताकडे काम आहे असं गृहीत धरा आता, म्हणून ते विचारायला गेले किंवा देवदत्त घरात आहेत का, तर ते म्हणजे देवदत्त घरात नाही. तर देवदत्त घरात नाही. की बऱ्याच वर्षांनी काही वेळेला गावाकडे जाणारे माणसं असतात ना, तर त्यांना असं होतं की ते माणूस पहिला आजारी होता आणि नंतर त्यांनी विचारलं तिथे जाऊन, का हो रामभाऊ आहेत का, तर ते म्हणजे रामभाऊ नाही. पण रामभाऊ नाहीत, पण आपण मागं आलो त्यावेळेला तर ते भयंकर सिरियस होते आणि आता रामभाऊ नाही. तो म्हणजे तुम्हाला माहीत नाही का, ते म्हणले हो का, ते मागं आलं त्यावेळेला आजारी होते. हो म्हणले आजारी पण चांगले झाले, ते आता बाहेर गेले. त्याचं अस्तित्व जीवन शिल्लक आहे हे सिद्ध झालं. त्याचे दोन अर्थ झाले ना, एक तर जीवन आहे बी शक्यता आहे आणि जीवन नसण्याची बी शक्यता, असे दोन अर्थ होतात. तर तेव्हा गृहावरून बाह्य देशात देवदत्ताची सत्ता म्हणजेच अस्तित्व असल्याविना गृहात असत अविद्यमान, असत म्हणजेच अविद्यमान, अविद्यमान म्हणजे नसलेला, देवदत्ताचे जिवंत असणं म्हणजे जीवन संभवनीय नाही. त्याची कुठेतरी सत्ता मानावी लागेल. म्हणजे तो मनुष्य बाहेर जिवंत आहे ना, तो बाहेर जिवंत आहे, घरात नसला तरी चालेल, तर तिथं सत्ता मानलेली. ज्या अर्थी तो नाही, ते म्हणले ते आहेत बरं का, मागे आजारी पडले होते पण आत्ता ते नंतर व्यवस्थित झाले, मग आता कुठे गेले म्हणजे देवदर्शनाला गेले. म्हणजे ज्या अर्थी ते जिवंत आहेत त्या अर्थी त्यांची सत्ता अस्तित्वात असली पाहिजे, अशा प्रकारचा अर्थबोध झाला. ही श्रुतार्थापत्ती कशावरून, ऐकून, ऐकल्यानंतरही त्याला ज्ञान झालं ना किंवा देवदत्त जिवंत आहे आणि ते बाहेर सुखरूप आहेत कुठेतरी, त्यांच्या सत्तेचाही बोध झाला. त्यांची सत्ता असणं हे उपपादक आणि जिवंत असणं हे उपपाद्य. येणार आहे खाली सांगता येईल. कारण ज्या अर्थी देवदत्त जिवंत आहे हा, त्या अर्थी त्यांची घराबाहेर कुठेतरी सत्ता असली पाहिजे. बिलकुल. अशी गृहामध्ये असत देवदत्ताच्या जीवनाच्या अनुपपत्तीमुळे कल्पना करावी लागते. कोणाच्या अनुपपत्तीमुळे कल्पना केली? ज्या अर्थी देवदत्त जिवंत आहे हा, त्या अर्थी घराबाहेर कुठेतरी सत्ता असली पाहिजे, सत्ता असली पाहिजे. हा, म्हणजे त्याची सत्ता आहे. तो अर्थी ज्या अर्थी तो जिवंत आहे त्या अर्थी तो कुठे कुठे आहे हे माहीत नाही कदाचित. हा, पुढे. अशी गृहामध्ये असत देवदत्ताच्या जीवनाच्या अनुपपत्तीमुळे असे गृहामध्ये असत म्हणजे अविद्यमान देवदत्ताच्या जीवनाचे, म्हणजे देवदत्ताच्या जीवनाचे म्हणजे असण्याचे अनुपपत्तीमुळे कल्पना करावी लागते, त्याची कल्पना करावी लागते. तो बाहेर कुठे जिवंत आहे. कारण जो पुरुष घरी किंवा घराबाहेर नसतो तो जिवंत असणे शक्य नाही. बरोबर आहे. जो पुरुष घरी नसतो
आणि घराबाहेरही नसतो तो जिवंत जिवंत असणे संभवनीय नाही. अर्थात गृहात असंच देवदत्ताचे जीवन द्रष्ट नसून श्रुत आहे. आता हे कशावरून कळालं? श्रुत अर्थात श्रुत म्हणजे ऐकल्यानंतर घरातल्या व्यक्तीने सांगितलं ते आहेत पण आत्ता घरात नाही. का हो देवदत्त आहे का घरात? ते म्हटले हो आहेत या ना या ना. काही वेळेला महिला मंडळ लगेच त्याला नाही नाही म्हणून असं नाही पाठवत. महिला मंडळाचं नाव होतं किंवा चहा पाणी करा या ना. का हो साहेब आहेत का? ते म्हणले या ना साहेब आहेत ना या ना. मग त्याच्यानंतर गेले ते म्हणले साहेब नाही कुठे गेले? ते जण नाही माहीत नसतं बऱ्याच वेळेला ते कुठे गेले. मग ते परत अरे बाबा कुठे गेले? ते म्हणले बँकेत नाही गेले का आत्ता? हो हो आत्ता होते बरं का. आत्ता कुठे गेले? बँकेत गेले. त्यांचे जिवंत असण्याचं हे ज्ञान होतंय ना, म्हणजे त्यांच्या सत्तेचंही ज्ञान होतं. जिवंत आहेत त्या अर्थी सत्ता आहे. हे दोन्ही ज्ञान होतं आणि हे ऐकून झालं. चला अशी श्रुत अर्थाच्या अनुपत्तीमुळे कल्पना केली जाते. श्रुत अर्थाच्या अनुपपत्तीमुळे. इथं अनुपपत्ती म्हणजे असंभव म्हणजे नसणं. जी उपपादकाची कल्पना म्हणजे त्यांच्या सत्तेची कल्पना घरात नसल्यामुळे. तर उपपादकाची कल्पना म्हणजे बाहेर कुठेतरी आहेत, बाहेर कुठेतरी अशी कल्पना. जिचं नाव श्रुतार्थापत्ती प्रमा. प्रमा म्हणजे कल्पना. ही कायम लक्षात ठेवा. अर्थापत्तीमध्ये कल्पना म्हटलं की प्रमा आणि ती कल्पना ज्याच्यावरून सुचली ती सुचलं ते प्रमाण. आणि त्याप्रमाणे हेतू असलेले जे श्रुतार्थाच्या अनुपपत्तीचे ज्ञान त्या श्रुतार्थापत्ती प्रमाणाचे म्हणतात. बिलकुल. म्हणजे अनुपपत्तीचे जे ज्ञान ते श्रुतार्थापत्ती प्रमाण. प्रमेश हेतुभूत असलेले. कोणत्या प्रमेश? श्रुतार्थापत्ती प्रमेश हेतुभूत असलेले जे श्रुतार्थाच्या अनुपपत्तीचे ज्ञान. श्रुतार्थाच्या अनुपपत्तीचे ज्ञान. त्यास काय म्हटलेलं आहे? पुढे जीवन हे उपपाद्य आहे. देवदत्ताचं जीवन काय झालं? उपपाद्य झालं. जीवन या पदाचा अर्थ जिवंत असणं. जीवन म्हणजे जिवंत आहे. तर जिवंत असणे हे उपपाद्य आहे. घरात नाही पण आहे. घरात नाही हे पण आहे. कशावरून? बाहेर गेलेले असं ते व्यक्ती म्हणले आहेत का? म्हणले नाही बाहेर गेले. बाहेर गेले म्हणजे पहिल्यांदा काय कळालं? जिवंत आहे. जिवंत आहे. आणि जिवंत आहेत याच्यावरून त्याच्या बाहेर कुठेतरी आहे. सत्तेचं ज्ञान झालं. सत्तेचं उपपाद्याचं ज्ञान झालं. सत्तेचं ज्ञान हे प्रमाण प्रमाणाचं ज्ञान झालं आधी. मी काय म्हणतोय तुम्ही ऐका ना. देवदत्ताचे जीवन हे उपपाद्य आहे आणि उपपाद्य काय असतंय? प्रमाण असतंय. आणि त्याच्यावरून त्याच्या सत्तेचं ज्ञान झालं. ती कल्पना किती आहे? उपपादक ते सांगत होतो की त्याच्या सत्तेचं ज्ञान असणं हे काय झाले? प्रमाण. आणि ज्याच्यावरून झालं प्रमाण ते प्रमाण उपपाद्य असा. म्हणजे जीवन. दोन्ही शब्द सारखे सारखे वाटतात. एक जीवन आणि सत्ता. सत्ता ही वेगळी आहे. आणि जीवन या पदाचा अर्थ जिवंत असणं. तिथला सत्ता म्हणजे अर्थ आहे. जो मनुष्य जिवंत आहे तो सत्तावान आहे. त्याला सत्ता आहे ना. आणि जो जिवंत नाही त्याला सत्ता नाही. गृहात असंच अशा देवदत्ताचे जीवन हे उपपाद्य आहे. आणि गृहाहून बाह्य प्रदेशात त्यांची कल्पिलेली जी सत्ता ती उपपादक आहे. कल्पिलेली सत्ता ही उपपादक आहे. ही श्रुतार्थापत्ती देखील तिचेही परत दोन प्रकार पडले. आमच्या डोक्यात बरेच प्रकार आहेत. श्रुतार्थापत्ती देखील अभिधानानुपत्ती आणि अभिहितानुपपत्ती हितानुपपत्ती या भेदे करून दोन प्रकारचे आहे म्हणतात. पण हा विषय आपण नंतर घेऊ. कुंडली बाजार